म्हणजे आपल्या लोकांची समज कशी आहे, ते लोक असे करतात का मग ते करायचं, हिंदूंनी असं केलं का मग ते करायचं, मग ते चांगलंही असेल तरी नाही करायचं. जसं आता दिवे जाळण्याचे हिंदू जाळतात ना दिवे, आमच्या धर्मात दिवे नाही, आमच्या धर्मात मेणबत्ती आहे. कोणी आणली? कुठे? बुद्धाच्या काळात मोमबत्ती होती, मोम होतं त्यावेळेला, दिवेच होते. म्हणजे बेकारची गोष्ट. आणि हे अर्ध्या ज्ञानामध्ये कच्चे असलेले लोक हे असे म्हणजे काही ना काही मधात काढून घेतात ना, त्यामधून आपण भ्रमात येऊन जातो. या लवकर या बाहेर. यांच्याजवळ काही असे यंत्र आहे जे हिंदू धर्माचे वगैरे लोक वापरून राहिले. हे कुठून आलं? ॲक्च्युली दलाई लामाजीने शोधून दिलेल्या गोष्टी आहे. ही गोष्ट आपल्या जवळ ठेवली तर असं होईल, ही गोष्ट जवळ ठेवली तसं होईल, ही गोष्ट जवळ भरपूर आहे त्यांच्याकडे. एक वेगळ्या प्रकारची मुंडी येते. आताही तुम्हाला यकीन नसेल, मी सांगून देतो ती माहिती. मी आसामला रेग्युलर मला जावं लागतं. मला 5 एकर जागा काढली आहे आसामला. 300 हेक्टर जमीन चालू. तर तिथे बोर्ड वगैरे लावून आलं. तिथला एक जो मोठा भंतेजी आहे त्याच्याजवळ रेग्युलर गर्दी असते सर्वच धर्माच्या लोकांची, मुस्लिम, हिंदू, ख्रिश्चन सारे. कशासाठी? एक हा मनी देतात फक्त ते. या मन्यासाठी दुनियाभरातून लोक त्यांच्याजवळ येतात. आणि काय येतात तर मिलिटरीचे मोठे मोठे ऑफिसर आणि कर्नल वगैरे काय येतात. याचं एवढंच कारण आहे फक्त की भंतेजी हा मनी स्वतः बनवतात आपल्या हाताने, आणि बनवल्यानंतर तो मुंडीमध्ये लावून देतात. आणि लावल्यानंतर तुम्हाला सांगतो, तुमचा ॲक्सिडेंट होऊ शकत नाही असं त्या लोकांचं, बॉम्ब तुम्हाला मारू शकत नाही असं त्या लोकांचं. म्हणजे असे हे सोनेरी कलरचे बनवतात. तर तिथे मी पाहिलेला आहे चीफ मिनिस्टर आसामचा. हे केव्हापासून भंतेजी विशेष प्रसिद्ध झाले, आसामचे चीफ मिनिस्टर भंतेजीजवळ आला. आणि तो आल्यानंतर भंतेजीजवळ त्याला हा मनी देण्यात आला. मनी देण्यात आल्यानंतर 1 महिन्यानंतर तो कुठेतरी जात होता, त्याच्या गाडीला बॉम्ब लावलेला. तर बॉम्ब फुटला. तर ज्या खुर्चीवर बसून होता ती खुर्चीच्या चितळ्या झाल्या, परंतु हा चीफ मिनिस्टर बाहेर पडून काही पण झालेलं. आणि त्याच्यानंतर हे जेव्हा त्यांनी उठून नंतर चमत्कार पाहिला, तो एवढा मोठा बॉम्बस्फोट झाल्यानंतर घरी नाही पाहिला, ऑफिसला नाही, सरळ भंतेजीजवळ गेला. तिथून पुऱ्या ताफ्यासहित भंतेजीजवळ गेला. आणि ते भंतेजी असे आहे, रेग्युलर जवळपास असा एकही दिवस नसेल की तिथे एखादा मिनिस्टर आला नसेल. तर तुम्हाला सांगतो, आपले बिहार माहीत आहे तिथे बनवून दिले चीफ मिनिस्टरने. तिकडे जवळपास प्रत्येक विहाराला 5 करोड 10 करोड भंतेजीचा ऑर्डर येते तिकडून. हो, ते मुंडीच लावायचं, मुंडीच या पद्धतीने. म्हणजे आजही तिकडल्या लोकांची आजच्या काळामध्ये अशी समज आहे, श्रद्धा आहे आणि चालू आहे. आणि मिलिटरीचे सुद्धा ऑफिसर माहीत आहे आपल्या विहाराला 1-1 करोड रुपये दान देऊन राहिले. मिलिटरीवाल्यांजवळ एवढा पैसा असतो ऑफिसरांच्या पुढे, त्यांना समाजकार्यासाठी पण गावांमध्ये खर्च करण्याची संधी असते. त्याच्यामुळे विहारांना मिलिटरीवाल्याकडून, आत्ता माझं मित्र भंतेजी रेवत भंतेजी म्हणून, त्यांना 50 लाख रुपये दिले. आणि त्या दिवशी आमचं 50 लाख रुपये जेव्हा दिले तेव्हा आमचं प्रवचन, त्यांचं प्रवचन. म्हणजे असं आहे आपल्या बुद्ध धर्माचं. पण आपल्याला ह्या गोष्टी माहीत नाही त्याच्यामुळे. आणि महार लोक पहिले याच्यात राहिलेले आहे हिंदू धर्माच्या ह्याच्यात. त्याचा बाबासाहेबांनी विरोध केला तेव्हापासून मग असं झालं की हिंदू जेही करते ते आपल्याला करायचंच नाही. मग असंही करायला पाहिजे, हिंदू पोळ्या खाते आपण बिलकुल खायच्या नाही, हिंदू भात खाते आपण खायचा नाही, असं करता येईल का? नाही. म्हणूनच जे सत्य गोष्ट आहे ते सत्य करायला पाहिजे. तर आपण लोकांमध्ये ती समज नाही आहे, म्हणून आपण लोक याच्यात दूर आहे. इथे हे एवढं मोठं बनण्याचं कारण ह्या अशा गोष्टी आहेत. या लोकांजवळ तशा गोष्टी आहेत. दलाई लामाजी एकटे चायनासोबत युद्ध करून चायना नाही मारू शकत, एकटं दलाई लामाजी बरोबर सिलिगुडीला पोहोचतात. कसे पोहोचतात? हेच साऱ्या गोष्टी आहेत त्याच्या. आणि म्हणून आपण या लामा लोकांजवळ भरपूर काही आहे. मी तुम्हाला दाखवेल. आता वेळ नाही मिळत आहे आपल्याला हे सर्व सांगायला. आता यानंतर आपण मेन दर्शन झालं,
यानंतर दिवे लावूया. दिवे लावल्यानंतर फोटो काढायला इथे येऊया. ठीक आहे. आणि जर आपण बस केली नसली तर हे तुम्हाला दाखवतो. असे शेवटपर्यंत त्या रोड पासून मग चढत यावं लागलं. ह्या पाय.